लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सिंदखेड गावात भेट दिली। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गाव तब्बल 8 दिवस पुराच्या पाण्यात होते। सिंदखेड गावाचे मोठे नुकसान झाले आहे। विद्यार्थ्यांना सीना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे। शुक्रवारी सायंकाळी लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड गावात जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला। ज्यांची घरे पाण्यात बुडाली त्यांची भेट घेतली आणि माहिती घेतली। ज्या विद्यार्थ्यांची वह्या-पुस्तके वाहून गेली आहेत त्यांना वह्या-पुस्तके वाटप केली। हिंदवी पाटील यांनी भेटून सिंदखेड गावातील महिलांना अश्रू अनावर झाले। वृद्ध ग्रामस्थांना ब्लँकेट दिले। पूरग्रस्त विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशनही केला। लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी माध्यमांसमोर बोलताना दुःख व्यक्त केले। दक्षिण सोलापूर तालुका असो किंवा सीना नदी किनाऱ्यावर असलेल्या शेतकऱ्यांना सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसला आहे। शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। सिंदखेड गावात मागील 10 दिवसांपासून लाईट नाहीये। शेकडो एकर शेतात आजही पाणी आहे। पिकांचे मोठे नुकसान होत असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। मी राज्य सरकारच्या विरोधात नाहीये, मात्र 3400 रुपये एकरी मदत ही लाजिरवाणी आहे। ही रक्कम तर शेतातील पाणी बाहेर काढण्यासाठी देखील पुरणार नाही, अशी खंत लावणी कलाकार हिंदवी पाटील यांनी व्यक्त केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे सिंदखेड नावाचं गाव आहे। सीना नदीचं पाणी त्या ब्रिजवरून इतकं वाहिलेलं आहे की मी येता पाहत होते की अख्खी शेती त्या पाण्यात आहे, अख्खा चिखल झालेला आहे, पूर्ण शेतात तूर होती ती वाहून गेलेली आहे। त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे लाईटीच्या तारा तुटल्यात रस्त्यानी, आणि ती जर अचानक लाईट आली तर इथं खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि जेव्हा गावात पोहोचले, जवळपास हा माझा 6 तासांचा प्रवास आहे। गावात पोहोचल्यानंतर दिसतंय की 6 फुटा इतकं पाणी आहे। लोकांच्या घरात पाणी, लोकांच्या घरात ते साप, ते विंचू आणि ते चिखल, इतकं म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे की खायला नाही। त्यांच्या लेकरांची वह्या पुस्तकं सगळे वाहून गेलेले आहेत। त्यांना आता रोजगार पण नाही, कारण शेती सगळी पाण्यात आहे। इतकी दुर्दैवी परिस्थिती ह्या गावामध्ये आहे आणि आतापर्यंत मला नाही वाटत की कुठलीच मदत पोहोचली आहे की नाही, कारण मी इथं आले तर मला तरी नाही दिसत आहे अजूनपर्यंत ह्या गावात पोहोचली आहे मदत। तर मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जरा शोध घ्या, शासनाने थोडासा शोध घ्यावा की आपल्या महाराष्ट्रात जिथे जिथे आता सध्या दुष्काळ, ओला दुष्काळ जो पडतोय किंवा जिथं अजून सुद्धा पाणी वसरलेलं नाही, तिथपर्यंत त्यांनी जावं आणि पाहावं की असे कित्येक तरी छोटे छोटे गाव आहेत की ज्या लोकांना नावं सुद्धा नाहीयेत माहिती, जसं हे आपलं सिंदखेड आहे। एवढी घाण परिस्थिती आहे इथे। माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, जशी मी पोहोचलीये तसेच सगळ्यांनी तिथपर्यंत यावं, त्यांना मदत करावी, शासनाने यावं, त्यांचं म्हणजे ऍटलिस्ट त्यांना जेवण तरी 2 दिवसाचं, दोन टाइमचं अन्न तरी त्यांना भेटलं पाहिजे। इतकं म्हणजे दुर्दैवी सगळी इथं परिस्थिती आहे। मला बोलायला सुद्धा त्रास होतोय, कारण मी हे सगळं पाहून मी खरंच खूप इमोशनल झाली आहे। पण इमोशनल होऊन चालणार नाही। पहिली गोष्ट, गावकऱ्यांसाठी आणि सर्व लेकरांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे। मी होईल तेवढा प्रयत्न करतेय। मी 3 दिवस झाले या गोष्टींसाठी झटतेय आणि आजही इथं कळलं की मी काहीच नाही केलं। आता आपण जवळपास 2500 वह्या, कंपास, पेन्सिल्स, जेवढे पण शालेय वस्तू आहेत तेवढ्या आपण घेऊन आलोय आणि ब्लँकेट्स वगैरे आणलेत। आणि मला आता असं वाटतं की हे पण कमी आहे। मॅडम, तुम्ही म्हणताय की एवढं मोठं नुकसान नाही पर फॅमिली 3400 रुपये फक्त। लाजिरवाणी गोष्ट आहे खरं तर। मी शासनाच्या विरोधात नाहीये, पण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे ही। 3400 रुपये हे पाणी काढण्यात पण नाही जाणार। शेतातून पाणी काढायला जर तुम्ही मोटर लावली तर आज तो मोटरवाला किती पैसे घेईल हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहितीये। मग तिथून पुढे कसं काय होणार, तिथून पुढच्या गोष्टी कशा होणार? बरं, एका शेतकऱ्याला तुम्ही 3400 रुपये जर देताय तर तो आधी हा विचार करेल की घरच्यांना आपण डाळ भात खाऊ घालण्यासाठी तांदूळ तरी विकत घ्यावेत। मॅडम, आपण केंद्र सरकार जे आहे ते आपलं पंजाबला जे आहे 50,000ची मदत केलेलं आहे त्या ठिकाणी। महाराष्ट्रात अशी परिस्थिती नाही आहे। केंद्र सरकार महाराष्ट्राची दखल का घेत नाहीये? शेतकऱ्या पूरग्रस्तांच्या डोळ्यातलं पाणी केंद्र सरकारला पाहवत नाहीये का?
पंजाब हा असं म्हणलं जाते की शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी मातृभूमी किंवा तिथून सगळ्यात जास्त धनधान्य येतं. आणि आपण पाहिलंय की गेल्या महिन्यापासून तिथं पण खूप मोठा पूर आलाय, खूप धनधान्य नुकसान झालंय, पशु नुकसान झालंय, प्राणी सगळ्यांचं हे झालंय. पण जर तिथं मदत पोहोचू शकते तर महाराष्ट्रात पण पोहोचणं गरजेचं आहे. आणि हे कोण करायला पाहिजे? आपण स्वतःहून ती सुरुवात केली पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्र शासन सुद्धा आपल्याकडे लक्ष नाही देणार आहे. मराठी कलाकार असतील किंवा बॉलिवूड असेल, काय आता विषय कसा आहे की माझा महाराष्ट्र किंवा कर्मभूमी माझी महाराष्ट्र असं म्हणणारे खूप जण आहेत. ठीक आहे, मग ते माझ्या फील्डचे असू देत, बॉलिवूडचे असू देत किंवा मराठी इंडस्ट्रीचे असू देत. आता तो त्यांचा लुकआउट आहे की ते का नाही आले किंवा त्यांनी का मदत नाही केली. आता आपल्याला माहितीये की जोपर्यंत प्रेक्षक वर्ग व्यवस्थित नसणार तोपर्यंत ते आम्हाला नाहीत पाहणार आहेत किंवा आम्हाला वाव नाही भेटणार आहे कुठल्याच गोष्टीचा किंवा आमच्या कलेला सुद्धा. जर तुम्ही मायबाप व्यवस्थित असाल तर कुठेतरी आमचं नाव असणार आहे. ह्या दृष्टी डोक्यात ठेवून किंवा ह्या गोष्टी मी डोक्यात ठेवून इथपर्यंत पोहोचले. आणि खरंच मी सर्व कलाकारांना सांगू इच्छिते की इतके वर्ष आपण कुठं होतो, कुठं नव्हतो, कुठं मदत केलीये नाही केलीये हे आपल्याला माहित नाही. पण आतापर्यंत जिथं जिथं शासन नाही पोहोचलेलं सिंदखेड सारख्या गावांमध्ये आपण सगळ्यांनी थोडी थोडी पाकळी ना पाकळी जरी मदत केली तर ते खरंच कुठंतरी गाव चांगलं होऊ शकतं, त्यांना मदत होऊ शकते, त्यांना 2 टाइमचं अन्न भेटू शकतं, निवारा भेटू शकतो. हॉलिवूड आणि बॉलिवूड Like, subscribe, click on the bell.